नमस्कार मित्रमंडळींनो, तर सकाळची वेळ आहे. सकाळचे 7 वाजलेत आणि आज रविवार सुट्टीचा दिवस. आणि इकडं आज चालू आहे शेडमधली साफसफाई करायला. शेड साफ करायचं चालू आहे शेरडांचं. आणि शेरडांच्या शेडमध्येच काट्या कुट्या सगळं जाळून टाकलंय, म्हणजे डास होत नाहीत. आज मुलांना पण सुट्टी असते रविवारची. उरकायचे पटपट स्वयंपाक करायचा आहे. आम्हाला देवाला जायचं आहे आज. स्वयंपाकाला लागले आता. इथं रानातली ताजी वांगी आणली ती आणि चिरून घेतली. आता भाजी फोडणी देऊन घेते. इकडं फोडणी दिली आता वांग्याला. भाजीला फोडणी देऊन झाली. आता भाजी शिजते तोपर्यंत पीठ मळून घेते. आता मी पीठ मळून झालं आता आणि इकडं चपात्या करायला लागले. भाजी पण आपली शिजली. शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले त्यात. आणि बाहेर चांगला ऊन पडले. चपात्या करून झाले ते. आता म्हशीची धार काढायला झाली आता मी. तर शेरडांचं सगळं शेड स्वच्छ करून झालं. आता धार काढून आणली आणि तर शोधून आता तापाय ठेवायला लागली. आता आमचं आवरून झालंय. आता आम्ही निघालो आता सगळेजण देवाला. पंढरपूर जवळ आलोय आता. ही पंढरपूरची नदी चंद्रभागा. पाणी भरपूर आहे. लोक गर्दी आता एखादं आली ना जवळ त्याच्यावर. आरती झाली. प्रसाद घेतला आम्ही आता. आणि तर विहीर आहे. विहिरीमध्ये मासे आहेत. मला काय म्हणणार नाही तुम्ही पण काय ना राधे लागेल मागे सर. गर्दी किती बघा की. घेतली की हा
तर संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही आता घरी आलो. आता दिवस हळूहळू मावळायला लागला. येताना जरा उशीर झाला आम्हाला यायला. आणि इथं आता प्यायचं पाणी भरायचं आहे आपल्याला. मोटर चालू करून आले तर ह्यानी प्यायचं पाणी भरून घेऊ. आता शरडांना टाकली वैरण. संध्याकाळचे 7:30 वाजले. ते बाहेरची कामं सगळी झाली माझी आता. आणि आता मी लागले स्वयंपाकाला. आज करायचं आपल्याला डाळ कांदा. त्यासाठी कांदा चिरून घेतलाय बारीक. आणि इथं मुगाची डाळ भिजत घातली ह्याच्यामध्ये. चला कांदा आता परतून घेऊ पहिल्यांदा. इथं तेल गरम करायला ठेवलं आहे आता. त्याच्यामध्ये टाकली मोहरी, जिरं आणि इथं लसूण ठेचून घेतलं आहे. इथं बारीक कोथिंबीर चिरून घेतली आता. टाकून घेते. आणि आता कांदा टाकते. कांदा चांगला आता लालसर भाजून घेते आणि मग त्याच्यामध्ये डाळ टाकते. कांदा भाजतो मी इकडं ज्वारीच्या भाकरी करून घेते. ज्वारीच्या भाकरी करायच्या त्या. डाळ कांदा आणि ज्वारीची भाकर आज संध्याकाळचा बेत आहे. तर चला करून घेऊया. इकडं माझ्या ज्वारीच्या भाकरी करायच्या चालू आहे त्या. इथं डाळ कांदा झालाय आता. आम्ही आता जेवण करायला बसायला लागलोय सगळेजण.